कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9968855771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। दिनांक 26 जुलै रोजी दौंड तालुक्यातील यवत स्टेशन परिसरातील निळकंठेश्वर महादेव मंदिरात स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मुस्लिम युवकांना तोडफोड करून विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ही घटना अतिशय निंदनीय असून भाविकांच्या अस्मितेला धक्का बसलाय। रात्री उशिरा ही घटना घडली आहे। या घटनेने सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या या कृत्याचा गावात सर्व स्तरातून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेचा निषेध म्हणून गावातील दुकाने, व्यवसाय कडकडीत बंद ठेवण्यात आलेत। सकल हिंदू समाजाच्या वतीने ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला। यामध्ये आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे। यवत पोलिसांकडून आरोपी निष्पन्न झाला असून त्यावर भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 324(3), 196, 298 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून त्याला लवकरात लवकर अटक करू अशी ग्वाही पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांनी दिली आहे। दिवसभरात आरोपीला अटक झाली नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी होती। संध्याकाळी 5 वाजता काळभैरवनाथ मंदिरासमोर निषेध मोर्चा आयोजित केला होता। या मोर्चाला लाखो हिंदूंनी उपस्थिती दर्शवली होती। यामध्ये बजरंग दलाचे तसेच गोरक्षक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरिभक्त पारायण दीपक महाराज मोठे, सूरज चोरगे, प्रशांत शिवणकर, रसिकाताई वरुडकर, सणस, शीतल दोरगे, अक्षय कांचन, अरविंद दोरगे, उत्तम गायकवाड, श्रीपती दोरगे, डॉक्टर श्याम कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना संबोधित केले। संतप्त गावकऱ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले आणि मोर्चा मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनकडे वळवला आणि निवेदन देण्यात आले। घटनेचं गांभीर्य लक्षात घेता यवत पोलिसांकडून गावात दिवसभर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी गावकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले। अशा विकृतीच्या कृत्याला कधीही पाठीशी न घालता लवकर अटक केली जाईल असं आश्वासन दिलंय। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश लोंढे, यवत। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।